आज संडे स्पेशल बनवूया चिकन बिर्याणी। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बरिस्ता। तळलेला जो कांदा असतो त्याला बरिस्ता असं म्हणतात आणि त्याच्यामुळे जी आपली चिकन बिर्याणीची चव आहे ती एकदम भन्नाट लागणार आहे। तर सर्वात आधी आपण अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि त्यांना बारीक एकदम असं स्लाइस कट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये उभे जसे मी कट केलेले आहेत तसे। आणि आता आपण त्यांना तळायला घेऊया। तर मी त्यांना तेल गरम करून मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे। तळण्यासाठी त्याला जास्तीत जास्त आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात आणि तेव्हाच तो छान आपला कुरकुरीत असा बरिस्ता तयार होतो। तर तुम्ही बघू शकता मीडियम गॅसवरती आपल्याला छान असा कांदा जो आहे तो तळून घ्यायचा आहे। कांदा आता थोडासा गुलाबी झालेला आहे। आपल्याला छान त्याला थोडंसं अजून थोडं ब्राऊन करायचं आहे आणि मग त्यानंतर आपण तो कांदा काढून घेऊ तेलामधनं। तर आता आपला कांदा जो आहे तो फ्राय होतो आहे आणि कांदा फ्राय होत असताना आपण कुठे जायचं नाही, तिथंच थांबायचं आहे। कारण जेव्हा तो असं पिंक कलरचा होतो ना त्याच्यानंतर लगेच तो ब्राऊन होऊन जातो। तर त्यासाठी आपल्याला त्याला लगेच काढून घ्यायचं आहे। जर जास्त तो ओव्हर कुक झाला तर त्याची जी चव आहे ती अशी कडवट लागणार आणि आपल्याला जी कडवट चव अजिबात नको आहे। त्यामुळे आता तुम्ही बघू शकताय की मी कांदा कशा प्रकारे तळून घेते। आता आपला कांदा तळून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण कांदा तळलेला साईडला ठेवून देऊ, तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करू। त्यासाठी मी चिकन वॉश करून घेतलेलं आहे 1 किलो। त्यामध्ये मी 2 मोठे चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकते आहे। त्यानंतर अमूलचं दही टाकते आहे, 1 पावशर दही घेतलेलं आहे मी आणि ते अमूलचं दही आपण त्यामध्ये ॲड करूया चिकनमध्ये। त्यानंतर मी एक लिंबाचा रस आहे, तो लिंबाचा रस छान लिंबू एक पिळून घेतलेला आहे, 1 लिंबाचा रस टाकलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे। जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही त्यात टाकू शकता। मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाल्याचं 1 पॅकेट टाकलेलं आहे। त्यानंतर एव्हरेस्ट चिकन मसाला टाकलेला आहे, अगदी 2-3 चमचे असतं एका पाकिटामध्ये। त्यानंतर मी 1 लक्की बिर्याणी मसाला असतो तो ॲड केलेला आहे आणि जो बरिस्ता आपण जो कांदा आता फ्राय करून घेतलेला आहे तो मी छान त्याच्यामध्ये असं क्रश करून टाकणार आहे। तुम्ही बघू शकता आपला कांदा किती छान क्रिस्पी झालेला आहे आणि बरिस्ता किती सुंदर बनलेला आहे। तो सुद्धा आपण त्या चिकन मॅरिनेट करताना चिकनमध्ये ॲड करणं मस्ट आहे। त्याने आपली जी चिकन बिर्याणीची चव आहे ती खूप सुंदर आणि खूप भन्नाट अशी लागणार आहे आणि खूप चविष्ट आपली चिकन बिर्याणी होणार आहे। त्यानंतर मी बारीक कापलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केली आणि आता मी सगळं हातानेच मिक्स करून घेते छान। आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला तरी पण 1 किंवा 1.5 तास याला रेस्ट करायला ठेवायचे। तुम्ही ओव्हरनाईट पण रेस्ट करू शकता, पण मग तुम्हाला जर ते ठेवायचं असेल तर मग तुम्ही तेव्हा ते फ्रीजमध्ये ठेवा। आता मी असं वरतीच ठेवते आणि 1 तास तरी आपण याला छान मुरू देऊया। आता तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं चिकन मॅरिनेट होणार आहे एवढे छान मसाले ॲड केल्यानंतर। मी पुन्हा थोडी कोथिंबीर वरनं टाकते आणि याला छान आपण झाकून ठेवून द्यायचं 1 तासासाठी। जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया। त्यासाठी आपले जे बिर्याणीसाठी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी जे तांदूळ आहेत ते मी छान वॉश करून घेते आणि वॉश केल्यानंतर त्यांना पण आपण अर्धा तास तरी भिजत ठेवायचे। त्याचप्रकारे तेजपान, दालचिनी, 4-5 लवंग, त्याच्यानंतर 2 मोठे वेलची, त्यानंतर 8-9 मिरे घेतलेले आहेत, 2 छोट्या वेलची घेतलेल्या आहेत आणि हे जे खडी मसाले आहेत ते पण आपण सर्व पाण्यामध्ये सोक करायला ठेवायचे आहेत। हे पण आपल्या अर्धा तास भिजत ठेवायचे। जोपर्यंत आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत चिकनही मॅरिनेट होते, तांदूळही भिजत आहेत आणि आपले खडी मसालेही भिजत आहेत। आता 1 तास झालेला होता। त्याच्यानंतर आता मी मोठं पातेलं घेतले, त्यामध्ये खडी मसाले टाकलेले आहेत, लवंग, मिरी, त्याच्यानंतर तेजपान आणि जिरं आणि 1 लिंबू घेतलेला आहे, तोही मी त्यात पिळून टाकलेला आहे पाण्यामध्ये। आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता आपण जे तांदूळ आहेत भिजलेले अर्धा तास ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि तांदूळ
छान आपण शिजवून घ्यायचे। शिजवताना 1 ते 2 चम्मच त्यामध्ये तेल पण ॲड करायचं आपल्याला। आता हे जे तांदूळ आहे आपल्याला हे 90% कुक करायचे, पूर्ण शिजवून घ्यायचं नाही। तोपर्यंत आपण एका साईडला आता चिकन बिर्याणीसाठी चिकनचा जो मसाला आहे तो रेडी करू। त्यासाठी मी 3 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपलं जे तेल होतं ज्यामध्ये आपण कांदा आपला तळलेला होता ते तेल आपण फेकलेलं नाही आहे आणि त्याच तेलामध्ये आपण आता चिकनचा जो मसाला आहे तो करणार आहोत, कारण त्या तेलामध्ये पूर्ण कांद्याचा फ्लेवर आहे त्यामुळे। तर आता मी छान मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये ज्या तेलामध्ये आपण कांदा फ्राय केलेला ते तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आधी जिरं टाकलं, त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या 2-3 आणि जो बारीक कापून घेतलेला कांदा होता आपला तो कांदाही त्यात ॲड करूया आणि आता याला छान सॉटे करून घ्यायचे। जोपर्यंत कांदा आपला छान परतून होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असा कांदा मस्त शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर 1-2 चमचे मी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि मीठ टाकलेले आहे। मिठाने काय होईल, जो आपला कांदा आहे तो लवकर शिजायला मदत होईल आणि लवकर तो फ्राय होईल। तुम्ही बघू शकता मी कांदा कशा प्रकारे फ्राय करून घेते। त्यानंतर मी मोठे 3 टमाटर होते, त्या टमाटरची पण मी प्युरी करून घेतलेली मिक्सरमध्ये आणि ते आपण आता या मसाल्यात ॲड करूया। आता आपण जे भिजवलेले खडी मसाले होते ते आपण यात टाकूया। जे भिजवल्याचा जो खडी मसाल्याचा जो फ्लेवर असतो ना तो खूप सुंदर उतरतो, त्यामुळे खडी मसाले तुम्ही कधीही भिजवूनच बिर्याणीमध्ये टाका। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकले आणि काही आपले मसाले ॲड केलेले, जसं की एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि एक लक्की मसाला असतो बिर्याणीचा, तो सुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेला आहे। 2-2, 3-3 चमचे त्यामध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर आता मसाल्याला आपण छान परतून घेऊया। जोपर्यंत आपल्या मसाल्याला छान तेल सुटून येत नाही वरती तोपर्यंत आपण छान मसाला परतत राहायचा आहे आणि हा मसाला जितका छान आपण परतू तितकं छान आपली ही चिकन बिर्याणी होईल। त्यामुळे आपण मसाला जो आहे तो व्यवस्थित परतायचा आहे। परतताना त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे, त्यामुळे कोथिंबीरचा फ्लेवर उतरतो। तुमच्याकडे पुदिना जर असेल तर तुम्ही पुदिना पण टाका, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी स्किप केलेला आहे, बट पुदिनाने पण खूप सुंदर असा फ्लेवर येतो बिर्याणीचा आणि पुदिना जरी नसला ना तरी पण आपली बिर्याणी खूप सुंदरच होणार आहे। आता बघू शकता आपण आपले जे तांदूळ आहेत ते 90% कुक झालेले आहेत आणि मी ते एका चाळणीत काढून घेतलेले आहे, जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते सगळं निथरून जाईल आणि आपले तांदूळ जे आहेत ते छान असे मोकळा आपला भात तयार होईल। आणि आता या भात जो तयार झालेला आहे त्यातले तुम्हाला जर खडी मसाले नको असतील तर तुम्ही ते काढू शकता। मी काढून घेतलेले आहेत काही खडी मसाले आणि काही ठेवलेले आहेत। त्यानंतर आता आपला मसाला जो आहे इकडं तो छान परतून झालेला आहे चिकनचा। तर आता आपण त्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं 1 तास ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपण चिकन पण छान परतून घेऊया। छान 9-10 मिनटं आपण चिकन परतून घ्यायचं आणि मग चिकन परतत असताना कधी त्याच्यावरती थोडंसं आपण झाकण ठेवूनही त्याला पुन्हा मग 20 ते 25 मिनटं छान शिजवून घेणार आहे, जोपर्यंत आपलं चिकन छान शिजणार नाही तोपर्यंत। तर चिकन शिजत असताना त्यावरती मी थोडासा तळलेला कांदा आणि कोथिंबीर ॲड केलेला आहे। तुम्ही बघू शकता मी चिकन किती छान पद्धतीने शिजवून घेते आहे आणि छान फ्राय होते ते चिकन मस्त। आता ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये भरपूर असं त्याचा मसाला लागलेला होता, त्यात मी थोडंसं अर्धा कप पाणी टाकलं आणि ते छान मिक्स करून ते पाणीसुद्धा मी त्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे काय होईल, आपली एक ग्रेव्ही पण तयार होईल छान आणि चिकन शिजायला पण छान मदत होईल। तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून याला 20 ते 30 मिनटं छान शिजवून घ्यायचे। जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपलं चिकन छान शिजले आणि सॉफ्ट झाले तोपर्यंत आपण आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चिकन कंटिन्यू हलवते आणि शिजवून घेते, जेणेकरून आपलं चिकन जे आहे ते खाली लागणार नाही पातेल्याला। आता बघू शकता तुम्ही आपलं चिकन छान शिजून झालेलं आहे मस्त। या पद्धतीने आपलं चिकन छान शिजून जातं, चिकनला छान मस्त ग्रेव्ही येते आणि खूप छान सुंदर अशी आपली ग्रेव्ही तयार होते।
या स्टेजवरती तुम्ही मीठ चेक करू शकता. त्याच्यामध्ये मीठ बरोबर नसेल तर तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड करू शकता, कारण नंतर जेव्हा आपण लेअरिंग करतो तेव्हा आपल्याला यामध्ये मीठ टाकून ॲड नाही करता येणार. त्यामुळे तुम्ही या स्टेजवरती मीठ व्यवस्थित चेक करूनच घ्या. मी प्रत्येक वेळेस थोडी थोडी कोथिंबीर टाकते, कारण मला कोथिंबीर खूप आवडते. प्रत्येक भाजीमध्ये माझी कोथिंबीर असतेच, त्यामुळे तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही नक्की ॲड करा. आता आपलं चिकन शिजलेलं आहे. मी यातनं अर्धं चिकन थोडं साईडला काढून घेते लेअरिंग करण्यासाठी, आणि अर्धं चिकन मी पातेल्यातच ठेवलेलं आहे. तर चला आता आपण लेअरिंग करून घेऊया चिकन बिर्याणीची. तर जो शिजलेला भात आहे 90% कुक झालेला, तो मी आता लेअरिंगसाठी टाकते आहे. तर खाली आपला चिकनचा अर्धा मसाला आहे, गॅस स्लो आहे एकदम. आणि आता वरती आपण भात टाकलेला आहे. भात टाकल्यानंतर वरनं थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. थोडा तळलेला कांदा जो बरिस्ता म्हणतात ते टाकूया, आणि त्यानंतर परत आपण पुन्हा जी आपली चिकनची ग्रेव्ही आहे ती त्यात ॲड करायची, आणि वरनं परत एक लेअर लावायची आपल्याला. असे मी 2 लेअर लावणार आहेत चिकन बिर्याणीच्या. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, या प्रकारे आपल्याला 2 वेळेस चिकन बिर्याणीच्या लेयर्स लावायचे आहेत. यानंतर पुन्हा आपण याच्यावरती भात पसरवणार आहोत, राईस, आणि त्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती कोथिंबीर आणि तळलेला कांद्याने गार्निश करणार आहोत त्याला छान असं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे करते. या पद्धतीने आपण आपले जे चिकन बिर्याणीचे लेयर्स आहेत, मी 2 लेयर लावलेले आहेत. तुम्ही एक पण लावू शकता, बट 2 लेयरनी छान म्हणजे जो रस्सा आहे भाजीचा ग्रेव्हीचा तो छान उतरतो सगळीकडे, आणि फ्लेवर छान येतो त्याच्यामुळे. आता परत त्याच्यावरती कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे मी. आता तुमच्याकडे जर दूध आणि केशर असेल तर तुम्ही दूध आणि केशरही टाकू शकता, किंवा फूड कलर पण टाकू शकता. मी आता ह्या बिर्याणी बनवण्यासाठी मी फूड कलर टाकलेला आहे. सो रेड कलर मी थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून याच्यावरनं थोडासा रेड कलर टाकते. याच्याने कलर पण छान दिसतो, आणि आपली बिर्याणी दिसायला पण सुरेख दिसते, खायला तर चविष्ट आहेच. आता आपण याला दम द्यायला ठेवूया. मी बघा खाली तवा ठेवला आहे, त्यावरती पातेलं ठेवलेलं आहे. वरनं झाकण ठेवून त्याच्यावरती आपण आणखी एखादं वजन ठेवू शकतो, जेणेकरून आपली बिर्याणी जी आहे ती व्यवस्थित एकदम दम देता येईल आपल्या बिर्याणीला. आणि त्याच्यानंतर 1 चमचा तूप टाकायचं, त्याच्याने एकदम सुळसुळीत आपला असा भात होणार आहे. तुम्ही बघू शकता बिर्याणी किती सुंदर झालेली आहे. नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. धन्यवाद.